मग ॲक्वा काय करते आता? जेवली का? नाव आहे निबुला. ह्याला तर मी कालच माझा एक फ्रेंड म्हणून काढते. हे आधीचं टॉय आहे ना तिचं, एकदम लहानपणीचं. म्हणजे मी खूप छोटं हिला एवढं होतं. आता मला ह्याला एक मूवी आलेला काय होता क्रेज. हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन. तर त्याच्यातला हा गाणं होता, तो मला खूप आवडायचा. आणि तो त्याच्याने मला ना मागवलं होतं. म्हणजे आत्तासुद्धा आहे माझं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं ह्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पाहू शकता आता जरा हार बनवणं चालू आहे, तोरण चालू आहे बनवणं. तर आम्हाला बाहेर दाराला तोरण लावायचे आणि देवांना हार वगैरे घालायचे. तर ते शिवांशी बाबा आता ते काम करत आहेत. अशी तोरण बनवलेली आहे, साधे सिंपल बनवलेले आहेत, ज्यामध्ये ऑरेंज, एक येलो गुंडा आणि नंतर एक आंब्याचं पान. हे घरात बनवलेली आहेत नुसतं जस्ट. हा कशासाठी बनवलाय? हा तुळशीच्या कट्ट्याला लावायला. हां. तुळशीचं जे हे आहे माझं वृंदावन आहे आणि हे बाहेर. आणि हे बाहेर दरवाजाला लावायला. तर आपण आता ते लावून घेऊया का? हो. पहिलं तुळशीच्या कट्ट्याला लावा आपलं वृंदावनला. आणि हे बघू शकता स्वामींचा हा हार आणि स्वामी खूप सुंदर दिसत आहेत. आणि आजची तुम्हाला मी देवपूजा दाखवते. ही आजची देवपूजा आहे. मस्त. आणि तुम्हाला मी हे बघा, हे मी बांबूचं झाड त्यांच्यासाठीच आणलेलं आहे बाजूला, छान वाटतं. आणि आता जे आम्ही तुळशीचा कट्टाचं बोलत होतो, ज्याला आता हार लावायचं आहे आम्हाला, ते इथे लावणार आहे. हे जे तुळशीचं वृंदावन आहे हे आम्ही कोल्हापुरातून आणलेलं आहे. कोल्हापूर ज्योतिबा रोड तिथून हे मी ट्रान्सपोर्टने आणलं. हे वेगवेगळे 6 पीसेस आहेत. हे 6 पीस इथे आल्यानंतर मग आम्ही ॲसेंबल केले. पण हे ऑलमोस्ट नाही म्हटलं तर 600 to 700 kgचं असेल, कारण की हा फक्त काळा दगडच आहे. ज्या काळ्या दगडामध्ये आम्ही नक्षीकाम केलेलं आहे. बघू शकता इथे हे गोमुख आहे, ज्याच्यामधून पाणी येतं. वरती पाणी टाकलं की बघा पाणी येतं. जर वरती पाणी टाकलं पाणी येतं. नक्षीकाम इतकं सुंदर आहे याचं. आणि हा फक्त काळा दगड आहे. तुम्ही बघू शकता तुळशीच्या वृंदावनाला कसा आता मस्त हार तोरण वाटते, अतिशय सुंदर. आता बघा कृष्णाला आमची इथे तयार झालेली आहे. एक मिनिट. येस, हे बघा कृष्णा तयार झालेली आहे आणि हा शिवांश पण तयार झालेला आहे. तर आम्ही तयार होऊन नक्की कुठे चाललोय हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. आणि तुम्हाला एक सरप्राईज माझ्या मम्मासाठी आणि आमच्या फॅमिलीसाठी येस शॉपला मिळाला. येस. तर ऍक्च्युली गोष्ट अशी झाली, काल आम्ही जी गोष्ट घ्यायला गेलो होतो ती गोष्ट अवेलेबल नव्हती. हे मी ऑलरेडी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं. पण आत्ताच एक अर्धा तास आधी त्यांचा फोन आला की ती गोष्ट अवेलेबल झालेली आहे त्यांच्या शॉपमध्ये. तर आम्ही आता ती गोष्ट घ्यायला चाललोय. तर माझ्या बरोबर हे दोघं पण येत आहेत. हा, आणि फॅमिली पण चालले. येस. तर आम्ही आणि मी बघू शकता मी किती छान क्यूट आहे. आणि आमचे स्वामी पण आहेत, सगळे फॅमिली पण आहेत, आणि तुम्ही सुद्धा पण क्यूट आहे असं. ओके. आणि मग मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. आता कृष्णल सांगते हा, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण की ती सुद्धा तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. हो की नाही बाबू? हा, खूप करा, म्हणजे खूप करा.
तर आता असं आहे की आता आम्ही रेडी झालोय, फटाफट रेडी झालोय, कारण की आता पूजा पण झालेली आहे, ती पण तुम्हाला मला दाखवायची आहे. पण आता जायचंय त्याच्यामुळे गडबडीत आहे मी. तर डायरेक्ट आता तुम्हाला मी डायरेक्ट शॉपमध्ये जाऊया आपण आणि तिथे भेटूया. आता तुम्ही पाहू शकता आम्ही आमचे बाईक्स काढले. तर शिवांशी पप्पा पण त्या बाईक म्हणून येत आहेत, पाठवून तुम्हाला दिसत असतील. मला फोन द्या.